मॅम पुढे गेले तर 2 वाजता सकाळला जायचं. ते आव्हान तर करणारच बघायला म्हणतो. म्हणजे मी बद्दलचा जो एक्सपिरियन्स आहे त्या सगळ्या गोष्टीचा डिस्कस करणार आहोत की काय स्पेसिफिकली काही म्हणजे मांडण्यासारखं तुम्हाला वाटतंय की मांडलंच पाहिजे. आणि बस मी चेअर्स सांगतो अजून. सिनेमा जो 21 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, तर त्या सिनेमाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्या सिनेमाची पूर्ण टीम आपल्यासोबत आहे. स्मार्ट सुनबाई या सिनेमाची टीम आहे, ज्याचा ट्रेलर सुद्धा युट्यूब वरती आलेला आहे आपल्या सगळ्यांसाठी, आणि त्याची टीम आता आपल्यासोबत आहे. सगळ्यात आधी तर वेलकम टीम, आणि माझ्यासोबत आता त्याचे प्रोड्युसर आहेत गोवर्धन सर. तर त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे. मुळात सर मला या सिनेमाबद्दल बोलायचं आहे. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे ना की जो सिनेमा आहे स्मार्ट सुनबाई, याचा ट्रेलर फार जास्त प्रॉमिसिंग आहे. म्हणजे अगदी हुक होतो माणूस तो ट्रेलर बघताना. आणि एवढी मोठी स्टारकास्ट आहे, म्हणजे मोहन सर आहेत, मोहन जोशी सर आहेत, संतोष जुवेकर आहे, सायली देवधर आहेत, रोहन पाटील आहेत, अजून अंशुमन सर आहे, अंशुमन विचारे सर आहेत, त्याचबरोबर किशोरी मॅम आहेत. तर एवढी मोठी स्टारकास्ट घेऊन तुम्ही हा जो चित्रपट, हा एवढा मोठा घाट घालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, किंवा छान ट्रेलर, इतका प्रॉमिसिंग ट्रेलर, एवढा छान सिनेमा आपल्या सगळ्यांसमोर मराठी ऑडियन्ससाठी तुम्ही घेऊन आलेला आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? येस प्लीज. सगळ्यात आधी वेलकम टू माय एफएम सर. नमस्कार माय एफएम. सर्वांना नाशिककरांना, तसं मी लेखक पण आहे, परंतु या चित्रपटाचं लिखाण मी नाही केलेलं. याचं लिखाण एक उत्कृष्ट रायटर आहेत योगेश शिरसाट यांनी लिहिलं आहे, आणि खूप छान कन्सेप्ट आहे. खूप दिवसापासून या चित्रपटासाठी मी प्रयत्न करत होतो, कारण एवढी मोठी स्टारकास्ट घेऊन काम करणं खूप अवघड होतं. कारण मोठी स्टारकास्ट आहे, तुम्ही तर आता सर्वांची नावं पण घेतली, आणि विषय खूप इंटरेस्टेड आहे. सध्या सगळ्यांनी या ट्रेलरच्या माध्यमातून सगळं पाहत आहेत. त्यामध्ये फार प्रॉमिसिंग दिसतो आहे, आणि मी बघितलं त्याच्यात वेगवेगळी गाणी सुद्धा आहे. मुळात आता माय एफएम मध्ये आलेला आहोत, तर गाण्यांबद्दल आपण बोलणार असं होणारच आहे. तर मला गाण्यांबद्दल पण तुम्हाला विचारायचंच आहे, पण तुमचा काय रोल आहे किंवा तुमचं कॅरेक्टर काय आहे त्याबद्दल प्लीज सांगा. नाशिककरांना नमस्कार. मी रोहन पाटील. ह्याच्यापूर्वी पण मी काही सिनेमांमधून पुढे आलेलो आहे. नाशिकलाही प्रमोशनला आलेलो आहे, आणि नाशिक माझा वैयक्तिक खूप आवडता जिल्हा आहे. म्हणजे प्रमोशन म्हटलं की त्या शेड्यूलमध्ये माझी अशी इच्छा असते की नाशिकला गेलंच पाहिजे, कारण खानदेशाचा एक नाक मानलं जातं नाशिकला, आणि त्या नाशिकला जर आपण नाही गेलो तर तो नाशिकचा अपमान आहे. त्या दृष्टीने आम्ही काही झालं तरी चालेल, पण नाशिकला गेलं पाहिजे. तर ह्या सिनेमाचा योग इतका चांगला की प्रमोशनची सुरुवात आम्ही आज पहिला दिवस आणि नाशिक पासून केली, त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय. माय एफएमच्या सर्व प्रेक्षकांना मी नमस्कार देतो. ह्या सिनेमामध्ये मी श्रीधर नावाचं पात्र प्ले केले. श्रीधर हा खूप चांगला आहे, चांगला. मी ऍक्च्युअली जरी दिसत असलो गावाकडचा, तरी मी त्या सिनेमात पात्र शहरी केलेलं आहे. म्हणजे माझ्या पूर्ण उलट पात्र आहे ते. म्हणजे मी ऍक्च्युली दिसताना माझं लुक असेल किंवा माझं राहणीमान असेल, हे मी ग्रामीण भागातून आल्यामुळं तसं जरी असलं, त्या सिनेमात मी पात्र खूप शहरी चांगल्या पद्धतीने केले. लाईफस्टाईल असेल, पूर्ण माझं वेगळं होतं. म्हणजे मी सिनेमात जसं राहिलो तसं मी माझ्या दैनंदिन आयुष्यात कधीच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे मला ते पात्र करताना खूप चॅलेंजिंग होतं, पण एवढं सुंदर अशा पद्धतीने ते पात्र मी पार केलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्याबरोबर प्राजक्ता गायकवाड आहे अपोजिटला, त्याच्यानंतर बाकीचे सायली देवधर असतील, मोहन जोशी सर असतील, अंशुमन जे असतील, खूप चांगले नावं सांगायला गेलं तर 10 मिनिटं लागतील, एवढे कलाकार आमच्या सिनेमामध्ये आहेत. खूप सुंदर असा सिनेमा झालेला आहे. आणि सिनेमावर बोलायचं झालं तर प्रत्येक महिलेला एक काहीतरी सांगणारा सिनेमा आहे. शेवटी आज ही काळाची खूप गरज आहे, आणि मी एवढंच सांगेल की स्त्री शक्तीला ताकद देणारा हा स्मार्ट सुनबाई सिनेमा आहे. याच्या नावातच एवढी ताकद आहे की प्रत्येक सुनबाई चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा 21 नोव्हेंबरला बघेल, एवढी खात्री. आणि नाशिककर तर 500% जातील. अगदी आम्हाला लहानपणापासून आम्ही तुम्हाला बघत आलेलो आहे, तुम्हाला बघून हसलेलो आहे अगदी. तर मला आता तुमच्यासोबत पहिल्यांदाच मुळात हा आपला समोरासमोर जो आहे संवाद होणार आहे, तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही यामध्ये काय पद्धतीचं कॅरेक्टर केलेलं आहे. तुमचं कॅरेक्टर मुळात असं कॉमिक आणि वेगळं याच्यात आहेच नेहमीप्रमाणेच, पण तरी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की काय आहे तुमचं कॅरेक्टर. अंशुमन विचारे, तुमचं काय कॅरेक्टर आहे त्याबद्दल सांगा. नमस्कार नाशिककर आणि माय एफएम. थँक्यू आम्हाला संधी दिल्याबद्दल, तुमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आणि मुळात काय माहितीये, या चित्रपटाची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी महत्वाची गोष्ट अशी
की मी मोहन काकांबरोबर परत हा दुसरा फिल्म करतो. कारण क्या पहिली फिल्म केली मोहन काकांबरोबर ती नेपाळला केली होती, तो एक वेगळा अनुभव होता. आणि ही परत दुसरी फिल्म आहे. आणि सगळे कलावंत आहेत. सायली आहे, आमचा विनम्र आहे, रोहनजी आहेत, भाऊ आहे, संतोष आहे, नंतर स्नेहल आहे, नंतर सुचिता आहे, किशोरी आहे, किशोरताई आहे, त्यानंतर प्राजक्ता आहे. भरपूर म्हणजे गँग आहे. आणि मला वाटतं आबानी ही गँग ही मोठी इतकी अप्रतिम मानली आहे. म्हणजे काय झालं असेल त्यांचं त्यांनाच माहिती. कॅरेक्टर बद्दल मी एवढंच सांगेन की मी पहिली अशी फिल्म आहे ज्यात मी एकही शब्द बोलत नाही. कारण कदाचित भरपूर बोलल्यामुळे लोकांनी तोंड बंद केला असावं. त्यामुळे आबांना वाटलं असेल नको हात बोलला तर तो बांधे होतील, म्हणून त्याने पहिल्यांदा मला मुका कॅरेक्टर दिलंय. त्यामुळे मी काही बोलण्यापेक्षा माझं कॅरेक्टर फार बोललंय न बोलता. सो त्या कॅरेक्टरचं नाव आहे मान हलव्या. तर म्हणजे ह्या नावातच तुम्हाला कळलं असेल काय असेल ते. मी किती मान हलवली आणि किती प्रेक्षकांना हलवणार आहेत ते मला वाटतं प्रेक्षकगृहात स्मार्ट सुनबाई सांगतील. आणि स्मार्ट सुनबाई बद्दल मी सांगणं चुकीचं आहे, कारण सुनबाई बद्दल जावयाने सांगणं चुकीचं आहे. सो चित्रपट फार एंटरटेनिंग झालाय आणि गाणी फार छान आहेत आणि सुंदर चित्रीकरण आहे. आणि आम्ही जिथे शूट केलं ते जामनेरला इतकं अप्रतिम आयलंड होतं आणि फारच सुंदर सिनरी होती. त्यामुळे एकंदर सगळी खूप मजा आली. चित्रपटाबद्दल मी सांगण्यापेक्षा आबांनी सांगितलंच आहे, आमचे दिग्दर्शक शिवाजी सांगतीलच. पण मला असं वाटतं की चित्रपट हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघितला तर त्याचा आनंद वेगळा आहे. खरं. सो येणाऱ्या 21 तारखेला जेव्हा चित्रपट रिलीज होईल प्रत्येकाने बघावं अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच, ऍब्सोल्युटली. आता या चित्रपटातल्या कॅरेक्टर बद्दल काय धमाल मुळात तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेलं त्याबद्दल जाणून घ्यायचंय. नाशिकला प्रमोशनसाठी दुसऱ्या-तिसऱ्यांदा येतोय. तर सिनेमा खूप अप्रतिम झालाय आणि माझी भूमिका मास्तर या नावाची, मी मास्तराची भूमिका करतोय. आणि माझी केमिस्ट्री भाऊ कदम सोबत आहे, भाऊ कदम सरांसोबत आहे, स्नेहल बरोबर आहे, अंशुदादा बरोबर आहे. तर अशी ती केमिस्ट्री आहे, कॉमेडी आहे, मजा आहे, धमाल आहे, वेडेपण आहे. तर ओव्हरऑल सिनेमा खूप वेगळी गंमत सांगतोय आणि इथे आमची पात्र पण एक वेगळी गंमत सांगतायत. सो खूप मजा येणार आहे सिनेमा पाहायला. क्या बात आहे, क्या बात आहे. मुळात हेच महत्वाचं आहे की सिनेमा म्हणजे एक वेगळा काहीतरी कुठल्या तरी टँजंटला आपल्याला घेऊन जातो ना, तर तीच वेगळी सिनेमाची गंमत असते असं मला तरी वाटतं. कारण मी सिनेमे बघतो आणि मला म्हणजे प्रेम आहे माझं सिनेमावरती फार जास्त. आणि आपण कसं आहे ना की प्रत्येकाशी गप्पा मारल्यानंतर शेवटी कसं आपण एका महत्वाच्या मुद्द्यावरती येतो. म्हणजे आपण एखादा सिनेमा बघतो आणि आपल्यासोबत आणि मोहन जोशी सर आहेत आपल्यासोबत मुळात. तर सर, मुळात तुम्ही इतकी पात्र आतापर्यंत साकारलेली आहेत, वेगवेगळी पात्र, वेगवेगळे चित्रपट आणि कमाल अनुभव आम्हाला दिलेला आहे. पण ह्या चित्रपटातनं स्मार्ट सुनबाई या चित्रपटातनं काय वेगळा अनुभव तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेला आहात त्याबद्दल प्लीज सांगा. नाशिककर नमस्कार, मी मोहन जोशी बोलतोय आणि माय FM ला माझे धन्यवाद आम्हाला सगळ्यांना बोलवल्याबद्दल. ह्या पिक्चरमध्ये माझं फार छोटं कॅरेक्टर आहे आणि हॉटेलचा मॅनेजर असतो मी. आणि हे सगळे कलाकार माझ्या हॉटेलमध्ये आले असतात. त्यामुळे माझं फारसं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे स्टोरीमध्ये, पण मला करताना खूप मजा आली. आणि ग्रुप आपलाच होता ना, त्यामुळे मी यांची पहिली फिल्म केली होती जारगा पाटलाची. ती केली असल्यामुळे सगळ्यांची ओळख होती माझी. आणि हे सगळे कलाकार ओळखीचे होते. सायली आहे मुख्य नाशिकची, ती ओळखीची होती. नंतर अंशुमन बिचारे हा प्रश्न नाही. आणि संतोष जुळेकर, भाऊ कदम, म्हणजे सगळे हिट आहेत, 101 आहेत सगळे. आणि फिल्म चांगली झाली. शिवाजीरावांनी खूप चांगलं डायरेक्शन केले आणि सगळ्या कलाकारांनी खूप चांगली साथ दिली त्याला. आणि आमचे निर्माते खूप खूप चांगले आहेत. म्हणजे कधी त्यांनी नाही म्हटलंच नाही, कधी कोणाला नाही म्हटलं नाही. कधी गाडी पाय घेऊन ना गाडी, कधीच नाही, कुठल्या गोष्टी नाहीच नाही. आणि एकंदर वातावरण खूप छान होतं, मला खूप आवडलं. लोकेशन पर्टिक्युलर फार सुंदर निवडलं होतं या लोकांनी. ते बेट जे आहे ना ते बोटीत यायचं तिकडे. अगदी पहिलाच म्हणजे ट्रेलरचा तो शॉट आहे की असा छान सुंदर बेट दिसतं आणि त्याच्या मध्यभागी खूप छान काहीतरी विला आणि मोठी प्रॉपर्टी. खूप सुंदर आहे ते, खूप सुंदर दिसतंय त्याची काही. त्यामुळे 6 दिवस माझे मजेत गेले. मुळात हा दिग्दर्शकांना विचारणारा प्रश्न आहे
की आता एवढी मोठी टीम आहे तर ती कशी सांभाळली गेली पाहिजे. पण तुम्हाला तर विचारणारच होतो हा प्रश्न. गोवर्धन सर, मला सांगा की एवढी मोठी टीम, एवढा मोठा तामझाम, म्हणजे एवढे कमाल कलाकार, तुम्ही सगळ्यांना कशा पद्धतीने मॅनेज केलं, कशा पद्धतीने? मी पहिल्यांदा परफॉर्म केलंय ऑन स्क्रीन फिल्म मध्ये. आणि माझ्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स होता की कुठल्या तरी कोरिओग्राफरनी कोरिओग्राफी करून दिलेलं गाणं आपल्याला स्क्रीनवर परफॉर्म करायचंय. त्यामुळे मी जरा टेन्शन मध्ये होतेच, पण गाणी इतकी सुंदर आहेत आणि एकदा ऐकली की ती आपल्या डोक्यात बसणारी गाणी आहेत की कुठलाही शब्द त्यातला आपल्याला विसरायला होणार नाही. इतकी चाल सुंदर आहे, शब्द सुंदर आहेत. त्यामुळे मला काही फार तसा काही त्रास झाला नाही ती शूट करताना, खरं सांगते. आणि एक खास गाणं जे बायकांच्या वाढदिवसासाठी केलेलं आहे, अगं अगं हॅपी बर्थडे तसा, तर ते तर खूप गाणी ऐकली आपण, जी बाईचा बर्थडे, भावाचा बर्थडे, हे सगळ्या पुरुषांसाठी झालेली आहे. मला वाटतं बायका प्रचंड खुश होणार आहेत या गाण्याने की बायकांच्या वाढदिवसासाठी वाजवण्यासाठी एक गाणं, हक्काचं गाणं त्यांच्यासाठी झालं. पण